नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या प्रश्नावर गेल्या 8 ते 10 वर्षापासून सातत्याने संघर्ष करणारे युवा सामाजिक कार्यकर्ते श्री शुभम उबाळे यांची लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती पाटण तालुका यांच्या सचिवपदी एकमताने निवड झाली. त्यांच्या या निवडीबद्दल समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचं अभिनंदन करून पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. शुभम उबाळे यांनी गेल्या अनेक वर्षापासून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, युवक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी यांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने आंदोलने, निवेदने आणि लोकशाही मार्गाने विविध लढे उभारले आहेत. अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक वेळा प्रशासनाशी पाठपुरावा करून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलंय. सामाजिक कार्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच विविध महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी तसेच स्मृती दिनाचं आयोजन करून त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याचं कार्यही त्यांनी सातत्यानं केलं. युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी, संविधानिक मूल्य आणि महापुरुषांचे विचार रुजवावेत यासाठी ते विविध उपक्रम राबवत असतात. हाक मारेल तिथे शुभम उबाळे यांची ओळख निर्माण करणारे शुभम उबाळे हे कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीच्या वेळी रात्रदिवस धावून जाणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्याची दखल घेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती पाटण तालुक्याने त्यांच्यावर सचिवपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या या निवडीचं सामाजिक, विविध शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत करत अभिनंदन केले. त्यांच्या माध्यमातून समाजहिताचे अधिक प्रभावी कार्य घडेल असा विश्वास व्यक्त केला आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही शुभम उबाळे यांना पुढील सामाजिक आणि संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. ब्युरो रिपोर्ट, कोकण वार्ता न्यूज, पाटण. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.